नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझा आहे ह्या चॅनलवरती रेवा लाईफस्टाईल या चॅनलवरती माझा पहिला व्हिडिओ आहे। तर त्या व्हिडिओ बनवण्याचं किंवा चॅनल चालू करण्याचं हे सगळं मी तुम्हाला कारण काय आहे किंवा त्याचा उद्देश काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यामध्ये। तर तुम्ही चॅनलवरती जर लगेच नवीन असाल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला मी माझं इंट्रोडक्शन देणार आहे थोडक्यामध्ये। तर माझं गाव कोणतं किंवा माझं नाव काय किंवा माझं शिक्षण कुठे झालेलं आहे, शिक्षण काय झाले किंवा हे चॅनल चालू करण्यामागचा उद्देश काय आहे हे सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे ना तर स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, म्हणजेच तुम्हाला माझा पहिल्याच व्हिडिओमध्ये सगळं इंट्रोडक्शन समजेल, हो ना। तर चला स्वामींचं नाव घेऊन आपण लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिलं सांगणार आहे ते म्हणजे माझं नाव काय आहे। तर जे चॅनलला नाव आहे ना तेच माझं नाव आहे। आणि दुसरं म्हणजे मी कुठे राहते, तर माझं गाव आहे गाव किंवा तालुका जिल्हा, तर माझा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये राहते। आणि तालुका जर म्हणायला गेलं ना तर पैठण तालुका आहे, सर्वांनाच माहीत आहे की पैठण। आणि पैठण तालुक्यामध्ये सुद्धा एक छोटंसं गाव आहे जे मी तिथं आता सध्याला स्थायिक आहे। आणि तिसरं म्हणजे तर माझं शिक्षण झालेलं काय आहे किंवा माझं शिक्षण कुठे झालं काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर माझं शिक्षण जे झालेलं आहे ते 12वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे। मराठी मीडियममध्ये शिक्षण झालेलं आहे बघा, आर्टमधूनच झालेलं आहे। आणि त्यानंतरचे 2 वर्ष म्हणजे मी नर्सिंग केलेलं आहे। तर नर्सिंग कुठे केलेलं आहे तर विखे फाउंडेशन सर्वांनाच माहीत आहे, तर तिथे मी NMचा नर्सिंग कोर्स केलेला आहे आणि जॉबही केलेला आहे। तर ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेलच मी। आणि नेक्स्ट म्हणजे माझं म्हणजे शिक्षण कुठे झालं, तर शिक्षण जे झालेलं आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे। पूर्ण 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण जे आहे किंवा नर्सिंग जे आहे ते सगळं माझं अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये शिक्षण झालेलं आहे। आणि नेक्स्ट तर आता सध्याला तर सांगितलं मी पैठण तालुक्यामध्ये राहते। आणि मला एक मुलगी आहे, 3 वर्षाची मुलगी आहे बघा। आणि लग्न झालेलं आहे, 2020मध्ये लग्न झालेलं आहे। आणि माझी मुलगी आहे आता ती 3 वर्षाची आहे, ती सुद्धा छान असं स्कूलमध्ये जाते। तर हे चॅनल चालू करण्यामागचा उद्देश काय आहे किंवा हेतू काय आहे हे सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर बघा आता सध्याला हाऊसवाईफ आहे आणि लेकरू म्हणजे एक मुलगी आहे, तर ती अजून सध्याला लहान आहे। आणि अशी भरपूर इच्छा आहे की बाहेर जाऊन कुठेतरी जॉब वगैरे करायचा। आणि तुम्हाला जसं सांगितलं की माझं नर्सिंगसुद्धा झालेलं आहे, तर कुठेही मला छोटा मोठा जॉब भेटतो किंवा म्हणजे भेटू शकेल मला जवळपास। आणि छान असा जॉब आहे बघा आमच्या भरपूर इथं मी आता जिथं राहते ना ते पूर्ण MIDCचा एरिया आहे, तर भरपूर असे ना लेडीजला काम आहे, तर मी तिथे सुद्धा काम करू शकते। पण एकच प्रॉब्लेम आहे की मुलगी लहान असल्यामुळे किंवा तिला कुणी बघायला नसल्यामुळे ना मी माझं जॉबला सध्याला आहे ना लांबच ठेवलेला आहे। सगळा फोकस जो आहे ना तो आता म्हणजे मुलीकडे आहे सध्याला। तर तिला स्कूलमध्ये घेऊन जाणं, तिला तिथून घरी घेऊन येणं आणि सगळं काही तिच्यावरती देखभाल करण्याचं माझं सध्याला जॉब पण म्हणू शकतो आपण तेच सुरू आहे। पण मग ते सुद्धा बाजूला ठेवलं ना तर मग भरपूर असा वेळ राहतो बघा माझ्याकडेच। तरी घरातले काम वगैरे जरी झाले तरी पण तिला शाळेमध्ये घेऊन जाणं, तिला घरी आणणं, त्यानंतर तिला खाणं पिणं जेवण वगैरे देणं, तिला झोपायला घालणं, तिचा थोडासा अभ्यास वगैरे पण घेणं, तर याच्यामधून सुद्धा ना माझ्याकडे फार असा वेळ राहतो। त्यामुळेच आहे ना म्हटलं हा वेळ वाया घालण्यापेक्षा आहे ना छान असा मला यूट्यूब प्लॅटफॉर्म हा आवडतो बघा। यूट्यूब प्लॅटफॉर्म हा सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे। त्याच्यामुळेच आहे ना तिथे आपण डेली रुटीन किंवा माझं जे काय आहे ते जीवनातील घडामोडी आहेत ना त्या तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडतील, या उद्देशाने म्हटलं चला आता आपण पहिला व्हिडिओ टाकूया। अगोदरसुद्धा 2-3 शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि ते बऱ्यापैकी ना भरपूर असे व्हायरलसुद्धा गेलेले आहेत। तर 2 शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत ते, आणि आशा करते की हा सुद्धा व्हिडिओ छान असा व्हायरल जाईल। चला स्वामींचं नाव घेऊन हा व्हिडिओ इथंच आता मी एंड करते। तर माझं इंट्रोडक्शन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि मलासुद्धा तुमचा सपोर्ट हवा आहे, तर मला सर्वांनी सपोर्ट करा। भेटूया आपण एका दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद।